आता मला हळूहळू समजायले की माझा दिमाग का चाला नाही, तर हे अशा तरी पोह्यानं आणि नागपूरचे एवढे तरी खाल्ल्यानं बट काय ऑप्शन नाही, रूमवर राहणं म्हणजे हे खावाच लागणार आहे एक टाइम नाश्ता. तर मी आहे प्रेम मुंडे आणि जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा दिवस माझ्यासोबत. पाठीमागच्या स्पेशल टेस्टच्या ब्लॉगला खूप साऱ्या लोकांनी डीएम आणि कमेंट केला आहे पीडीएफ साठी. ज्यांना स्पेशल टेस्टचं पीडीएफ आणि आणखी स्टडी मटेरियल जर पाहिजे असेल तर त्यांनी कृपया माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथून सर्व काही डाउनलोड करून घ्या. आज ओपीडी मध्ये जास्त पेशंट नव्हते म्हणून हे सर्व लोक बघा कसे बसले. खरं सांगायचं म्हणलं हे लोक असे बसले नव्हते, मी व्हिडिओ काढायला लागलो म्हणून हे सर्व लोक असे बसले. ओपीडी मध्ये थोडेफार पेशंट इकडे तिकडे बघून झाल्याच्या नंतर मग ब्रेक मध्ये मी जातो नाश्ता करायला. हा आहे नागपूरचा तर्री समोसा. नागपूरमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तर्री आणि आलू जाते. आता तुम्ही समजून घ्या. नाश्ता करून झाल्याच्या नंतर मग मी परत कॉलेजमध्ये येतो कारण की आज आहे केस प्रेझेंटेशन. खरं तर ही गोष्ट बहुत खतरनाक आहे कारण की ह्याच्यामध्ये मला खूप सारी झोप येते. मग झोप झाल्याच्या नंतर नाही केस प्रेझेंटेशन झाल्याच्या नंतर मग मी परत रूमवर जाण्यासाठी निघतो. रूमवर रिटर्न गेल्याच्या नंतर आणखी दिवसभराचा थकवा आणि केस प्रेझेंटेशनचा थकवा झोपेवर काढतो. झोपून उठल्याच्या नंतर मग मी परत नाही झोपत, मग मी परत जेवण करतो. जेवण करून झाल्याच्या नंतर रात्री थोडं चालायला जातो. चलून आल्याच्या नंतर मग चालतानी नाही काय बोलायला माझी मला समजा